brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतामध्ये गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्यामुळे भारतात येणारं तेल आणि गॅसचा पुरवठा आता पूर्णतः बंद झालाय. त्यामुळे आता भारतातल्या अनेक शहरांमध्ये हॉटेल बंद पडायला सुरुवात झाली आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली किंवा यांसारख्या अनेक महानगरांमध्ये 20 ते 30% अधिकची हॉटेल बंद झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गॅस मिळत नसल्यामुळं अनेक हॉटेल मालकांनी आता चुलीवरती अन्न आहे जे शिजवायला ते सुरुवात केली आहे. याचबरोबर कमर्शियल गॅस असेल किंवा अन्य ठिकाणी काही ठिकाणी इंधनांचे सुद्धा शॉर्टेज असल्याचं पाहायला मिळालं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती भारतामध्ये जो किऑस निर्माण झाला आहे त्यानिमित्ताने केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललंय. केंद्रातल्या मोदी सरकारने संपूर्ण भारतामध्ये इस्मा हा नवा कायदा लागू केलेला आहे आणि या कायद्याअंतर्गत अनेक उपाययोजना सुद्धा करायला सुरुवात केलेली आहे. तर काही राज्यांमध्ये सुद्धा राज्य सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने उपाययोजना करून आणखी गोंधळ निर्माण होऊ नये याची काळजी घेताना पाहायला मिळतात. पण मोदी सरकारने जो कायदा लागू केलेला आहे इसेन्शियल सर्व्हिस मेंटेनन्स ऍक्ट म्हणजेच इस्मा, हा कायदा नेमका काय आहे, हा कायदा लागू झाल्यानंतर नेमकं काय होतं, त्याचबरोबर हा कायदा अस्तित्वात कसा कसा अस्तित्वात आलेला होता, कायद्याचं उल्लंघन झालं तर शिक्षा नेमकी किती होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जो हा इस्मा कायदा लागू झालेला आहे हा किती काळ लागू राहू शकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, इस्मा हा कायदा नेमका काय आहे? तर इस्मा कायदा म्हणजेच आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम. हा कायदा लागू करून सरकार संप किंवा कामबंद आंदोलनावरती बंदी घालू शकतं. अत्यावश्यक सेवा खंडित होऊन जनतेच्या दैनंदिन जीवनावरती परिणाम होऊ नये म्हणून हा कायदा लागू करण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे असतो. कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिक वाहतूक, अन्नधान्य, वीज, रुग्णालय, पाणी पुरवठा यासारख्या आवश्यक सेवा सुरळीत राहाव्यात याची खबरदारी सरकारकडून घेतली जाते. म्हणजे मग युद्ध असेल किंवा आणीबाणीची परिस्थिती असेल किंवा अशी स्थिती ज्यावेळेस देशामध्ये बंडाळी माजू शकते, गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकतं, त्यावेळेला सरकार एक प्रकारे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी, मेंटेनन्स करण्यासाठी किंवा या सेवा सेफ ठेवण्यासाठी हा कायद्याचा वापर करत असते. पण आता ज्यावेळेला इराणमधून येणारा गॅस किंवा तेल किंवा अन्य पेट्रोलियम पदार्थ कमी पद्धतीने येत आहेत किंवा काही समुद्रामध्ये भारतात येणारी जहाजं तिथे अडकून पडली, त्यामुळं केंद्र सरकारला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. पण आता इस्मा कायदा लागू झाल्यामुळं नेमकं काय होतं, लागू केल्यानंतर काय नेमकं स्थिती निर्माण होते? तर कर्मचाऱ्यांना संप करण्यास मनाई केली जाते. तसे संप झाला तर तो बेकायदेशीर देखील घोषित केला जाऊ शकतो. याशिवाय सरकार कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहण्याचे आदेश देऊ शकतं. अर्थात हा कायदा 1968 मध्ये बनवण्यात आलेला होता आणि त्यावेळेला हा कायदा प्रामुख्याने भारतातल्या मुंबईतल्या किंवा महानगरामधल्या ज्या कामगार संघटना होत्या त्या सातत्याने संप करायच्या. मग त्यावेळेला त्या संपाचा परिणाम जनतेवरती होऊ नये, जनजीवन विस्कळीत होऊ नये म्हणून त्या दृष्टीने तो बनवण्यात आलेला होता. म्हणून आता जर कामगार संप करत असतील किंवा त्यामुळे लोकांच्या जीवनावरती परिणाम होत असेल तर मग तो संप बेकायदेशीर करून त्या कर्मचाऱ्यांना कामावरती हजर राहण्याचे आदेश सरकारला या कायद्यान्वये मिळतात. आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये निर्माण होतो की मग आता अत्यावश्यक सेवा नेमकी कोणती सेवा, म्हणजे आता अशी कुठली सेवा आहे ज्यावेळेला ती विस्कळीत होतं आणि मग सरकार सांगतं की नाही आता हा कायदा लागू करू आणि मग सगळं सुरळीत होईल. तर त्यामध्ये अन्नधान्य, पाणी पुरवठा, स्वच्छता, रुग्णालय, वीज, कोळसा, पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा, खत, पोस्ट, दूरसंचार सेवा, अग्निशमन सेवा, पुरवठा आणि वितरण करणाऱ्या आस्थापना, त्याचबरोबर गरजेनुसार इतर सेवांनाही अत्यावश्यक श्रेणीत समाविष्ट केलं जाऊ शकतं आणि तो अधिकार सुद्धा सरकारला. आता जी यादी मी तुम्हाला यामध्ये ही वाचून दाखवली त्यामध्ये पेट्रोलियम आणि गॅस पुरवठा हा सुद्धा अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट आहे. आता भारतामध्ये पेट्रोलियम काही प्रमाणामध्ये मिळते आहेत, पेट्रोल जे मिळतं आहे, पण गॅसचं शॉर्टेज आहे. म्हणजे 25 दिवस 2 घरगुती सिलेंडरमध्ये आता अंतर टाकण्यात आलेलं आहे. म्हणजे तर तुम्हाला आज गॅसचं एक सिलेंडर मिळालं घरगुती कारणांसाठी वापरण्यासाठी तर पुढचे 25 दिवस ते तुम्हाला मिळणार नाही आणि कमर्शियल कारणांसाठी तर मिळणारच नाही आहे. असं आता भारतामध्ये एक प्रकारे हा रूल लागू करण्यात आला आहे. आता इस्मा कायदा कसा भारतामध्ये अस्तित्वात आलेला होता तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 1960च्या दशकात भारतात कामगार संघटना सातत्याने संप पुकारायच्या. परिणामी रेल्वे, परिवहन, पोस्ट किंवा आरोग्य क्षेत्रातील जनजीवन विस्कळीत व्हायचं. त्यामुळे अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्राने 1968 साली इस्मा कायदा अस्तित्वात आणला.
त्यानंतर अनेक राज्यांनी देखील वेगवेगळे कायदे केले, जसे की महाराष्ट्रात मेस्मा कायदा अस्तित्वात आहे. केंद्राकडे एक वेगळा कायदा आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा याच धर्तीवरती मेस्मा कायदा सुद्धा तयार करण्यात आलेला होता. त्यातले सुद्धा तरतुदी या अशाच प्रकारच्या आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं, आता जर हा कायदा लागू करण्यात आल्यानंतर जर या कायद्याचं कोणी उल्लंघन केलं तर मग त्याला शिक्षा काय मिळणार? तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर या कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला 6 महिने ते 1 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो आणि त्याचबरोबर आर्थिक दंड सुद्धा ठोठावला जाऊ शकतो. जर तो कर्मचारी असेल तर त्याला नोकरीतून बडतर्फी केली जाऊ शकते किंवा त्याचं नोकरीतून निलंबन सुद्धा केलं जाऊ शकतं आणि काही केसेसमध्ये त्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा सुद्धा दाखल केला जाऊ शकतो. त्यामुळं इस्मा हा जो कायदा आहे, या कायद्याअंतर्गत या 4 महत्त्वाच्या शिक्षा उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीला होऊ शकतात. आणि या निमित्ताने हा कायदा आणखी किती काळ डिले केला जाऊ शकतो किंवा पोस्टपोन केला जाऊ शकतो, किंवा सुरुवातीला 6 महिने या कायद्याची कालावधी असतो आणि मग तो पुढे पोस्टपोन केला जाऊ शकतो का? तर हा कायदा कधीही कायमस्वरूपी नसतो. सुरुवातीच्या काळात 6 महिन्यांसाठी हा कायदा लागू करता येऊ शकतो. त्यानंतर काळ, वेळ व स्थितीनुसार कायद्याचा कालावधी वाढवण्याचा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. तर आता हा कायदा भारतामध्ये लागू करण्यात आलेला आहे आणि यामुळं अनेक ठिकाणी सुद्धा एक प्रकारे स्थिती कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे. गॅसचा पुरवठा होऊ नये किंवा गॅसचा साठेमारी होऊ नये, कुणी अवैध पद्धतीने व्यापार करू नये, शॉर्टेज करून भाव वाढू नये, काय एक प्रकारचं बाजार मार्केट पुरवठा आणि त्याचं नियंत्रण सुद्धा आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून हा कायदा नेमका काय आहे, त्याचे परिणाम कुणाकुणावरती होतील, या कायद्यांच्या अंतर्गत काय नियम असतात, त्याचा कार्यकाळ किती असतो, शिक्षा कुणाला किती होऊ शकते जर त्याचं उल्लंघन झालं तर, आणि कायदा लागू होणं म्हणजे काय असतं, आणि त्याचबरोबर अत्यावश्यक सेवामध्ये कुठल्या सेवांचा समावेश होतो, हेच मला तुम्हाला सांगण्याचा आमचा प्रयत्न होता. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.